फक्त 50% आत ओबीसी मधून आरक्षण मराठा समाजाला मिळालंच पाहिजे। राजकारण द्यायला पाहिजे का? तो 29 तारखेला सर्व मिळून समाज ठरवेल की राजकारण यायचं का पाडायचं का उभं करायचं। आजचा माहोल पूर्ण सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाज शिवाजी महाराज चौकामध्ये एकवटला आहे। साधारणतः 5 ते 10 लाखाची लोकसंख्या होईल। सध्या 4 ते 5 लाख लोक जमा झालेत। राज ठाकरे म्हणतात की आरक्षणाची गरज नाही। राज ठाकरे म्हणतात आरक्षणाची गरज नाही। राज ठाकरेंना आरक्षणाबद्दल काय माहिती आहे? त्यांनी कायम आरक्षणाबद्दल विरोधच केला आहे। तेव्हा ज्या माणसाला आरक्षणावर कळतच नाही तर त्यांचा ऐकण्यात काय अर्थ आहे? समाजामध्ये आज भेळ असून एवढी दयनीय अवस्था आहे। आणि आज तुम्ही देशमुख पाटील वस्ती जावा किंवा मर्यादा चौकात जावा, आज एकेका घरात लाईट सुद्धा नाही, टीव्ही नाही, फॅन नाही, इतकी दयनीय अवस्था आहे। एक 3% समाज मोठा आहे, त्याचंच अनुकूल 97% मराठा समाज हा एकदम मागासलेला आहे। तेव्हा 50%च्या आतून मराठा समाज आरक्षण पाहिजे ही जरांगे पाटील मागणी योग्य आहे। त्यांच्या समर्थनात आम्ही सर्वजण आहोत। आज जरांगे पाटील साहेब येणार आहेत आपल्या सोलापुरात। त्यांना मराठी आरक्षणासाठी खूप मोठा असा लढा घेतलेला आहे। त्यांच्या लढ्यासाठी आमचा संपूर्ण मराठा समाजाचा पाठिंबा आहे। आणि सरकारने लवकरात लवकर या शांतते रॅलीची दखल घ्यावी, अन्यथा त्यांना येणाऱ्या विधानसभेला मराठा काय समाज करू शकतो हे आमदार लोकांना दिसून येईल। आणि जो आमदार आणि मराठा समाजाला पाठिंबा देईल तोच या भविष्यात निवडून येईल अशी ग्वाही देतो। आणि मराठा समाज हा पेटून उठला तर पूर्ण राजकारणाला बुडून टाकेल, हे मराठा समाजाची ताकद आहे। आणि पूर्ण हे सोलापुरातून पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठी आहे ना ही सभा होणार आहे। आणि इथून पुढे पश्चिम महाराष्ट्रात पुढे भविष्यात कुठली सभा होणार नाही। असली सभा या पश्चिम महाराष्ट्रात मराठा काय चीज आहे हे सरकारला दाखवून देईल। मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ओबीसी मधून द्यावी, ही मागणी पूर्ण करावी अशी विनंती करतो सरकारला। तालुका करमाळा, गाव कुंभेज इथून आलो आहे। काय मागणी? कारण आरक्षण मिळण्यासाठी आलेलो आहे। जरांगे पाटलांच्या संदर्भात सरकारला एकच सांगणं आहे की या संदर्भात सरकारला एकच सांगणं आहे की महाराष्ट्राचा बांगलादेश होऊन देऊ नका। मराठा आरक्षणासाठी आम्ही सोलापूरला करमळून आलेलो आहे। एवढीच मागणी आमची, दुसरी काही मागणी नाही।